नमस्कार मित्रांनो, आज आपण 300 वर्षापूर्वीची वास्तू म्हणजे ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी आपण आलेलो आहेत. पुरावा केला तर म्हणून ह्या वाड्याला 24 वाड्यांचा म्हणजे 24 वस्त्यांचा पोशिंदा असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मित्रांनो, आज आपण 300 वर्षापूर्वी बांधलेला असा ऐतिहासिक वास्तू बांगरपाड्यातील बांगरांचा वाडा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि खूप सुंदर अशी वास्तू आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. 85 खिडकी आणि 56 दरवाजे असा हा वाडा भव्य दिव्य असा दिमागदार वाडा आपण बघतोय. आज तो वाडा आणि या ठिकाणी आपण जाऊन तिथे माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जेव्हा आपण म्हस्यावरून इकडं या गोरक्षगड, मच्छिंद्रगड आणि सिद्धगडाच्या रस्त्याला येतो तर आपल्याला इकडं डाव्या बाजूला बघा हा फाटा दिसतोय. हा फाटा आपल्याला बरोबर बांगरपाड्याकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतो. आपण ह्या फाट्यानं आपण इकडे जायचं आहे आणि समोरच आपल्याला जो दिसतोय तो पिनाकल, तो आपल्याला गोरक्षगड आणि त्याच्या बाजूला एक छोटासा पिनाकल दिसतोय तो मच्छिंद्रगड आणि आपण जे इकडे बघू शकतो हा आपल्याला सिद्धगड आपल्याला पाहायला भेटेल. चल जाऊया. मित्रांनो, आपल्याला बांगरपाडा गावात आलेला आपल्याला उजव्या बाजून आपल्याला विहीर दिसते. विहीर करून आपण उजव्या बाजून वळाल्यावर आपण त्या वाड्याकडे आपण जाऊ शकतो. तर आपल्याला दिसतंय या रस्त्याने आपल्याला बांगरवाड्याकडे जायचं. नमस्कार मित्रांनो, आज आपण 300 वर्षापूर्वीची वास्तू म्हणजे ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि ही ऐतिहासिक वास्तू म्हणजे आपल्याला मुरबाड जवळील मुरबाड तालुक्यात असलेलं तिथून 20 किलोमीटर असलेलं बांगरपाडा ह्या गावी आपण आलेलो आहेत आणि हे आपल्याला 300 वर्षाची ऐतिहासिक वास्तू आपल्याला आज आपण बघणार आहोत आणि त्या वास्तूची आपण पूर्णपणे जाणून आपण पूर्ण सखोल त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो, आज आपण कवितेमध्ये ऐकतो मामाचा वाडा चिरेबंदी. तर नेमकं चिरेबंदी म्हणजे काय आणि चिरेबंदी म्हणजे कसा असतो तर तुम्हाला जर नक्कीच बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच ह्या वाड्याला इथे येऊन भेट द्या. भाई कोतवाल व वीर हिराजी पाटील यांचंही या ठिकाणी आपल्याला फोटो दिसतील. हे आपल्याला हे वाड्याची पडवी आहे. अजून आपल्याला वाड्याची जी वास्तू आहे याच्यातलं आपल्याला जे स्थापत्य बघायचं आहे ते आपण बघणारच आहोत. पण हा आपण वाड्याची एक झलक आपल्याला इथं बघायला भेटते. खूप सुंदर असं सागवान लाकडांचं इथं सजावट केली आहे. सागवान लाकडांचं हे पूर्ण या ठिकाणी आपल्याला कौलं बसवले आहेत आणि खूप सुंदर असा हा वाडा चिरेबंदी एकदम मजबूत आणि ऐतिहासिक वास्तूशी. तर मित्रांनो, आपण वाड्याच्या आतील बाजूमध्ये आपण आलेलो आहेत. मित्रांनो, 300 वर्षापूर्वीचा हा ऐतिहासिक स्थापत्य कलेचा हा एक आदर्श नमुना आपल्यासमोर दिसतो. आज आपण अपार्टमेंट, इमारती यांच्या भावी विश्वामध्ये आपण भारावून गेलेला असतानाच नेमका वाडा म्हणजे काय आणि त्याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर हा बांगरपाडा येथील बांगरांचा 300 वर्षपूर्वकालीन हा चिरेबंदी वाडा आपल्याला इथं बघायला भेटतो. आपण आतील बाजूस आलेलो आहेत आणि इथेच आपण या ठिकाणचं काही विशेष माहिती आपण अजून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही वाड्याची आतील बाजूस आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो हे लाकूड चिरेबंदी असे या ठिकाणी सागवानच्या या ठिकाणी आपल्याला वासा बघायला भेटतात आणि मजबूत असं खूप जुन्या काळातलं हे आपल्याला या ठिकाणी लाकूड बघायला भेटतं. आपण या ठिकाणी जे आलेलो आहेत हे वाड्याचा अंगणाचा भाग आहे आणि अंगणाच्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी ही वास्तू आपल्याला वास्तूची पुढची भाग आहे. सुंदर असं लाकडाचं मजबूत असं बांधकाम या ठिकाणी आपल्याला आहे वाड्याचं केलेलं दिसतं आपल्याला आणि खूप ह्या वास्तुकलेची जपणूक होणे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि अशा वास्तुकलेला आपण नक्कीच या ठिकाणी येऊन आपण जर भेट दिली तर ह्या अशा ऐतिहासिक वास्तूंना अजून उजाळा मिळण्यास मदत होत असते. मित्रांनो, आपण जेव्हा वाड्याच्या आतमध्ये शिरतो तर आपल्याला प्रथमच या ठिकाणी उत्तम अशा सागाच्या लाकडापासून बनवलेला
मजबूत असा एकदम चिरबंदी दरवाजा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. आणि जेव्हा आपण ह्या वाड्याच्या आतमध्ये शिरतो तर आपल्याला हे लाकूड किती मजबूत आहे, म्हणजे एक प्रकारे आपल्या घरातले 2 दरवाजे होतील असा हा एकच दरवाजा आहे. आणि उत्तम असं याचं मजबूत आपण बघू शकतो. बघा हा दरवाजा आता आपण बंद केला आहे. आणि जेव्हा आपण पूर्णपणे हा दरवाजा बंद करू तर याच्यामध्ये एक लॉक सिस्टीम आहे, सापटा दिला आहे, म्हणजे जेणेकरून तो सापटानं आपण त्याला ओढलं तर बघा हा बाहेर निघतो. आणि हा बाहेर निघून हा इकडच्या बाजूला जे होल आहे हे बघा, आपण इथं होल बघू शकतो. या होलमध्ये हा सापटा अटकतो, म्हणजे पूर्णपणे आतून हा दरवाजा पूर्ण बंद होऊन जातो. मित्रांनो, आपण दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न करतोय, एका माणसाने सुद्धा हा दरवाजा ढकलला जात नाही. इतका मजबूत हा लाकडापासून, सागवान लाकडापासून बनलेला दरवाजा आपल्याला बघायला भेटतो. खूप सुंदर असं या ठिकाणचं बांधकाम आपल्याला बघायला भेटतंय. तर आपण याच्या उजव्या बाजूला एक लाकडी जिना दिलेला आहे. ह्या लाकडी जिन्यातून आपण वाड्याच्या वरच्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. आता आपण या घराचं मेन घर म्हणजे ज्या ठिकाणी हॉल आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी आपण जातो. खूप सुंदर असं बांधकाम, भिंतीमध्ये कोनाडे, चप्पल वगैरे ठेवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. सुंदर असा हा कपडे टांगण्यासाठी लाकडाच्या खुंट्या आपल्याला इथं बघायला भेटतील. दरवाजे आणि त्या घराची भिंत आपण बघू शकतो. मित्रांनो बघा किती मजबूत भिंत आपल्याला बघा या ठिकाणी बघायला भेटते. बघा भिंत किती मजबूत आहे. आणि या भिंतीवर हा डौलदारपणे आपला हा वाडा आपला उभा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. मित्रांनो, आपण हॉलमध्ये आलो आहेत. आपण बघू शकतो हॉल सुंदर असा मजबूत, पूर्ण लाकडांचा चिरेबंदी, सागाचा आणि उंबराच्या लाकडांचा या ठिकाणी आपल्याला पुरेपूर वापर केलेला दिसतो. आणि इथून आपल्याला सुद्धा बघा, आपण तिकडे मगाशी बघितलं तिकडे सुद्धा आपल्याला वरती जाण्यासाठी रस्ता आहे आणि इथूनही आपल्याला वरती जाण्यासाठी रस्ता आहे. तर आपण या ठिकाणी हॉलमध्येच आपल्याला श्री स्वामींचं या ठिकाणी अधिष्ठान आपल्याला दिसतंय. आणि खूप सुंदर या ठिकाणी आपल्याला अधिष्ठान या ठिकाणी मांडलेलं दिसतंय. आणि इथूनच आपण जर पुढे गेलो तर वाड्यामधील काही आपल्याला वास्तू पण आपल्याला बघायला भेटतील. तर बघा हा त्या काळी जुना वास्तुकलेचा एक उत्तम असा स्थापत्य कलेचा हा एक नमुना आपल्या समोर बघायला भेटतोय. मित्रांनो, आपण जर ही बाजू जर बघितली तर या ठिकाणी भुयार होतं असं त्यांचं घरच्या मंडळींचं सांगणं होतं की या ठिकाणी त्या काळी एक भुयार होतं आणि त्या भुयारातून आपण आतमध्ये काही आपल्याला गुपित चर्चा करायची असेल तर या ठिकाणी तो भुयार होता. पण आता ते बंद केलं असल्यामुळे आपण काही बघू शकत नाही. आणि त्याच्यावरती आपण जर गेलो तर आपल्याला वरती जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिमागदार आपल्याला या ठिकाणी आपल्याला पायऱ्या दिसतात. मित्रांनो, आपण बघू शकतो की बघा या ठिकाणी लाकूड, सागवानी वासे, हे बघा लाकूड. आणि आपण वरती बघू शकतो किती मजबूतपणे ह्या वाड्याचं लाकडावर पूर्ण हा वाडा उभा आहे. बघा त्यावेळेचं लाकूड आजही आपल्याला दिमागदारपणे एकदम, हे बघा हे लाकूड आपण इकडे बघू शकतो. बघा माणसाच्या याच्या पिलर, हे बघा हे लाकूड आणि याच्या मागे आपल्याला पिलर आपल्याला बांधलेले दिसतात. बघा दिमागदारपणे हा वाडा आपल्याला बघायला भेटतोय. सुंदर. आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आपण आता वाड्याचा जो त्यांचा धान्य कोठार आहे त्या ठिकाणी आपण जातो. आणि आपण जेव्हा आतमध्ये शिरतो मजबूत आपल्याला या ठिकाणी दरवाजा, इथे बघा आपल्याला सापटा लावण्यासाठी त्यांनी केलेले हा दरवाजा आहे, मजबूत दरवाजा. आणि बघा इथे हा बघा सापटा इथं आहे. आणि जेव्हा आपण आतमध्ये शिरू तर बघा या इकडं हा बघा त्यांचा त्या वाड्यातला हा धान्य कोठा. या ठिकाणी त्यांनी दिवे, कोणारे भिंतीमध्ये बघा कोणारे, खूप मोठे मोठे कोणारे. आणि ही जी जागा आहे ही म्हणजे पूर्ण त्यावेळेचं त्यांचं धान्य कोठा असं म्हणतात. मित्रांनो, हा वाडा म्हणजे मसा आणि आजूबाजूच्या परिसरातील 24 गावांचा हा पोशिंदा होता. म्हणजे ज्यावेळी ह्या गावांवर दुष्काळाचं सावट पडलं होतं त्यावेळीच या गावाचे जे बांगर कुटुंबीय होतं त्यांनी ह्या 24 गावांना त्यांनी
पोष्य म्हणजे त्यांनी आपल्या दिलदार व्यक्तिमत्वाने किंवा दानशूर व्यक्तिमत्वाने त्यांनी ह्या गावातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील लोकांना अन्नधान्याचं त्यांनी पाठपुरावा केला होता. म्हणून ह्या वाड्याला 24 वाड्यांचा म्हणजे 24 वस्त्यांचा पोशिंदा असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि बघा हेच मित्रांनो, हेच ते धान्य कोठार ज्या ठिकाणी आपल्याला त्या काळी धान्य साठवलं जायचं, हीच ती जागा. आणि आपण बघू शकतो या ठिकाणी मोठमोठे त्यांनी ओणके सारखे असे मोठमोठे सागवानी लाकूड आपल्याला लावलेले दिसत आहेत. मित्रांनो आपण पाहू शकतो या ठिकाणी बघा एक कपाट आहे आणि ह्या कपाटामध्ये आपल्याला त्या काळी जुन्या काळी त्यांच्या वस्तू आपल्याला बघायला भेटतील. त्या वस्तू आपण बघू शकतो. बघा आपल्याला त्या काळी वापरल्या जाणाऱ्या जुन्या वस्तू, वाड्यासाठी लागणाऱ्या काही या ठिकाणी वस्तू पण आहेत. बघा बिजागरी हे कपाट आहे, त्या कपाटाला सेल्फ सुद्धा आहे, जुन्या काळचं कपाट आहे. आणि जुन्या काळची वास्तू या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. वटवाघळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतात. म्हणजे आता सध्या बंद असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी जास्त काही बघायला भेटत नाही, पण आपण याचे वासे बघू शकतो. याचे आपण लाकडं बघा किती मजबूत असे लाकडं या ठिकाणी वापरलेले आपल्याला ह्या वाड्यामध्ये दिसत आहेत. मित्रांनो आपण इथं बघू शकतो हे जुन्या काळात कपाट म्हणजे त्यावेळेस एक आपण बघतो ऐतिहासिक काळामध्ये सुद्धा असे मोठमोठे त्यावेळेस असे कोठारे होत्यात किंवा धान्य कोठारे होत्यात किंवा कपाटी किंवा पेट्या सुद्धा लाकडाच्या बनवल्या जायच्यात. आणि त्याच्यातच हा एक नमुना म्हणजे बघा ही पेटी आहे, मजबूत अशी पेटी आहे आणि त्याच्या बाजूला हे कपाट आपल्याला बघायला भेटतो. हे कोणाडे वगैरे आपल्याला बघायला भेटतात. खूप सुंदर असे स्थापत्य कलेचे उदाहरण मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि यामधील लाकूड जे वापरलं आहे ते लाकूड बघून आपण अचंबित होऊन जाऊ. मित्रांनो आता आपण इथं सुंदर अशा लाकडाच्या पायऱ्या जिना केलाय. आपण त्या जिनाद्वारे आपण वाड्याच्या वरच्या बाजूस आपण जाणार आहोत. आणि खूप सुंदर असा डौलदारपणे ह्या वाड्यातील ऐतिहासिक वस्तू आपण या ठिकाणी आपण पाहत आहोत. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आपण भेट द्या. आणि वाड्यासाठी आपण नेमका वाडा कसा असतो आपण फक्त गाण्यामध्ये किंवा कवितांमध्ये ऐकलंय की मामाचा वाडा चिरेबंदी, पण नेमका चिरेबंदी हाच वाडा आपण इथे येऊन बघू शकतो. खूप सुंदर असा हा मित्रांनो बघा हा वाड्याच्या आपण वरच्या बाजूस आलोय. आणि आपण जे बघू शकतो हे लाकडाच्या फळ्या या ठिकाणी टाकलेल्या आहेत. आणि या ठिकाणी 500 माणसं सहज जेवण करू शकतील इतका मोठा हा वरचा ही बाजू आहे. मित्रांनो आपण या ठिकाणी आलोय. खूप सुंदर असं हे बांधकाम आपल्याला जुनं बांधकाम आपल्याला दिसतंय. त्या भिंतीमध्ये हे कोणाडे केलेले आहेत, त्यांच्यामध्ये लाकडाच्या खुंट्या आपल्याला बघायला भेटतील, लाकूड. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ही जागा ह्या जागांमध्ये 500 माणसं सहज जेवण करू शकतील किंवा राहू शकतील इतकी मोठी ही वाड्याच्या पहिल्या मजल्यावर ही जागा आहे. मित्रांनो ही जी जागा बघतो या ठिकाणी काही असे आपल्याला आठवणी राहून जातात. या ठिकाणी त्यांचं म्हणजे वाड्यातील रहिवाशांचं म्हणण्यानुसार या ठिकाणी शाळा सुद्धा भरत असेल. म्हणजे ही जागा ह्या जागेमध्ये एक शाळा सुद्धा भरत असेल. खूप असं सुंदर असं हे मजबूत असं बांधकाम या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं. आता आपण वाड्याच्या आतील बाजूत जाणार आहोत. मित्रांनो आपण या ठिकाणी लाईट नसल्यामुळे आपण काही व्यवस्थित बघू शकत नाही, पण वाड्यावरची वरची बाजू आहे आणि ह्या बाजूवरती असे खोले आपल्याला बघायला भेटेल. अंधार असल्यामुळे आपल्याला काही बघायला भेटत नाही. हे भिंतीमध्ये केलेलं हे कपाट आहे. आपण ते कपाट मजबूत असं कपाट आहे. आणि हे बघा किती मजबूत असं कपाट आहे. आणि याच्यामध्ये काही जुन्या आठवणी आजही त्यांच्या आपल्याला दिसत आहेत. खिडक्या आता आपण जेव्हा आतमध्ये जाऊ तर आतमध्ये सुद्धा आपल्याला अनेक खोल्या या ठिकाणी बघायला भेटतील. अंधार असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी वटवाघळ बघायला भेटतात. पण बघा हे जुनं बांधकाम आणि आजही दिमागदारपणे हे आपल्याला बघायला भेटतील. बघा आपल्याला वटवाघळ या ठिकाणी बघायला भेटत आहे. भरपूर वटवाघळ. आता इकडून आपण पुढे जाऊया. ही एक खोली आपल्याला बघायला भेटते. आणि या ठिकाणी असेच आपल्याला असे अनेक खोले आपल्याला बघायला भेटतील. आणि ह्या खाली जाण्यासाठी परत जिना आहे. खाली जाण्यासाठी जिना आहे. सुंदर असा वाडा आहे. नक्कीच मित्रांनो आपण या ठिकाणी भेट द्यावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि हा वाडा बघावा. आता आपण बाहेरच्या त्यांच्या राहण्याच्या खोलीमध्ये आलोय. या ठिकाणी नूतनीकरण केलेले असून
पण जुनी वास्तूचे आजही आपल्याला दर्शन या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. ही त्यांची बैठक हॉल आणि या बैठक हॉलमध्ये आपल्याला बघतोय आपण. इथून आपण पुढे मित्रांनो जेव्हा आपण वाड्याच्या बाहेर येतो ही त्यांचं बेडरूम आहे आणि याच्यावरती जर अजून एक हॉल आहे माळा. आपण त्याला वरती जर इथून शिडी लावावी लागते. इथून आपल्याला वरती जाण्यासाठी शिडी लावली की आपण वरती माळ्यावर पण आपण जाऊ शकतो. खूप सुंदर असं हे येथील बांधकाम आहे, मजबूत आहे. आज एकदम डौलदारपणे हे बांधकामातलं उभं दिसतंय. ही वाड्याची मागची बाजू चिंचेचं झाड आहे, पूर्वकालीन चिंच. त्यांच्या म्हणण्यानुसार ही चिंच म्हणजे पूर्वकालीन आहे आणि या चिंचमध्ये त्यांच्या खूप जुन्या आठवणी आजही जपून ठेवलेल्या आहेत. इथून आपण वाड्याच्या खालच्या बैठक हॉलमध्ये आपण जाणार आहोत. हा लाकडी जिना आहे. बघा मित्रांनो हे लाकूड. आता आपण खाली उतरलो आहे. हा आता आपण आतमध्ये जातोय. वाड्यामधील किचन घर, स्वयंपाकघर या ठिकाणी आपण आलेलो आहे. खूप सुंदर असं हे स्वयंपाकघर आपल्याला बघायला भेटते. इथे पण एक लाकडी जिना आहे जेणेकरून आपण परत वरती जाऊ शकतो आणि वरचं आपण या ठिकाणी बघू शकतो. आपण जर वरती चढलो तर आपल्याला या ठिकाणी पडवी म्हणजे वाड्याची गॅलरी आपल्याला बघायला भेटते. ही बघा वाड्याची गॅलरी. आपण जर इथं आलो तर बघा ही गॅलरी म्हणजे हा अंगणाचा आपल्याला भाग या ठिकाणी बघायला भेटतो. सुंदर असं बांधकाम, कौलारू दौलदारपणे हे बांधकाम आपल्याला या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतंय. प्युअर सागवान लाकडाचं या ठिकाणी आपल्याला बांधकाम आपल्याला दिसते. तर आपण खाली जाऊया. आता आपण त्यांच्या स्वयंपाकघराकडे जाणार आहोत आणि या ठिकाणी बघा आपण बघू शकतो या ठिकाणी सुद्धा एक जिना केलेला आहे वरती जाण्यासाठी आणि हे त्यांचं स्वयंपाकघर. सुंदर असं या ठिकाणी स्वयंपाकघर आहे आणि जुनं बांधकाम हे उत्तम रीतीचं या ठिकाणी आपल्याला बांधकाम बघायला भेटतं आणि आपण ते स्वयंपाकघर सुद्धा बघू शकतो. स्वयंपाकघर आपण बघितलं आणि ही मागची बाजू आणि आपण मगाशी बोललो हेच ते चिंच, ज्या चिंचेचा इतिहास खूप जुना आहे. त्यांचं म्हणण्यानुसार खूप पूर्वकालीन आठवणी ह्या चिंचेमुळे आम्हाला भेटतात आणि ही वाड्याची मागची बाजू. मित्रांनो ही वाड्याची मागची बाजू आपण बघू शकतो. खूप सुंदर असं हे बांधकाम आपल्याला केलेलं दिसतंय. मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो जुन्या काळात पाटाने वरंटा, पाटाचा आकार बघून आपण विचार करू शकतो की त्यावेळीचे लोक कसे हे याच्यावर करत असतील. तेव्हा किती जबरदस्त मोठा असा आपल्याला या ठिकाणी दगडाचा आपल्याला पाटा बघायला भेटतोय. मित्रांनो हा वाडा म्हणजे सिद्धगडाच्या पायथ्याशी असलेला 300 वर्षापूर्वी हा जुना वाडा आपण या ठिकाणी बघत आहोत. दुष्काळाच्या काळात 24 गावांचा पोशिंदा म्हणजे हा वाडा होता आणि हा वाडा बांधणारे कैलासवासी कान्होजी गोविंद बांगर यांनी हा वाडा बांधला होता आणि या ठिकाणी त्यांची आपण बघू शकतो ही त्यांची 5वी पिढी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. खूप उत्तम असं या ठिकाणी वाड्याचं बांधकाम आहे आणि मित्रांनो हा वाड्याचा आपल्याला कागदपत्री नोंद आपल्याला 1870 पासून कागदपत्री नोंद आपल्याला बघायला भेटते. हाच तो वाडा ज्या ठिकाणी क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकींची या ठिकाणी चालत असेल. मित्रांनो हा वाडा म्हणजे खूप जुनं हे वास्तुकलेचं प्राचीन व ऐतिहासिक ठेवा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. मराठ्यांचे या ठिकाणी येणे जाणे होते असं त्यांच्या घरच्यांचं मंडळींच्या सांगण्यानुसार आपण म्हणू शकतो.
की उत्तम असा हा बघा दरवाजा आहे. आणि परत आपण वीर हुतात्मा भाई कोतवाल हेही या ठिकाणी राहून गेलेले आहेत. अशी ही ऐतिहासिक वास्तू आहे मित्रांनो, आणि ह्या वास्तूचं आपण नक्कीच जतन करायला हवं. खूप सुंदर या ठिकाणी हा वाड्याचा आपल्याला आजही हा डौलदारपणे आपल्याला बघायला भेटतो. मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद होईल की ह्या वाड्याला 85 खिडक्या व 56 दरवाजे, म्हणजे बघा मित्रांनो 85 खिडक्या व 56 दरवाजे या ठिकाणी आपल्याला या वाड्याला बघायला भेटतील. म्हणजे हा 1.5 एकरामध्ये भव्य आणि सुस्थितीत असा दिमागदारपणे डौलदारपणे उभा असताना आपल्याला हा वाडा बघायला भेटतो. मित्रांनो, आपण मगाशी बघितलं वाड्यामध्ये आपल्याला भुयारसुद्धा आपल्याला बघायला भेटेल. आणि या ठिकाणी आपल्याला पूर्वेकडील सूर्यप्रकाश, म्हणजे ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस पूर्वेकडील सूर्यप्रकाश दुसऱ्या मजल्यातून जिन्यातून थेट दिवाणखान्यात येण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आपल्याला या वाड्यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे उत्तम असं स्थापत्य कलेचं या ठिकाणी आपल्याला उदाहरण आपल्याला बघायला भेटेल. सध्या वाड्यामध्ये 20 लोकांचं कुटुंब या ठिकाणी राहतं. आणि अजून आपण या ठिकाणी काही माहिती आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आता चांदणी चौक म्हणजे वाड्यामधील एक दिमागदार वास्तू म्हणजे चांदणी चौक तिकडे आपण जात आहोत. हे बघा सुंदर असे या ठिकाणी तुळशी वृंदावन, हे वाड्याची दुसरी बाजू या ठिकाणी पण आपण बघू शकतो. सुंदर या ठिकाणी आपल्याला स्थापत्यकलेचं उदाहरण आपल्याला बघायला भेटेल. इकडं सुद्धा अजून वाडा आहे, म्हणजे आपण इकडेही गेलो, आपण इकडे जाऊन आलो. ही चांदणी चौक आणि या ठिकाणी सुंदर असं तुळशी वृंदावन आपल्याला बघायला भेटेल. हेच ते तुळशी वृंदावन आजही जुन्या काळातील आठवणी आपल्याला जोपासलेले आपल्याला बघायला भेटतं. खूप उत्तम मित्रांनो, खूप उत्तम असा स्थापत्यकलेचा आपल्याला नमुना आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय. आणि अजून एक नमुना म्हणजे या ठिकाणी पावसाचा पाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी एक भूमिगत गटार या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. हे बघा ही भूमिगत गटार, म्हणजे पावसाचं पाणी जर या ठिकाणी पडलं तर ह्या होलमधून हे पाणी सरळ शेतामध्ये जातं. म्हणजे बघा, म्हणजे या पाण्याचा उपयोग शेतीसाठी सुद्धा केला जाऊ शकतो. इतकं उत्तम असं उदाहरण आपल्याला स्थापत्यकलेचं आपल्याला बघायला भेटतो. हा मित्रांनो, हा या ठिकाणी बघा नक्षीदार असा कार्विंग केलेला आपल्याला चौक, म्हणजे आंघोळीसाठी एक दगड आपल्याला बघायला भेटेल. आणि याच्या बाजूला आपल्याला वरती जाण्यासाठी आपल्याला जिना बघायला भेटतो. आता आपण या ठिकाणी एक वाड्यामध्ये असलेलं हनुमंताचं मंदिर या ठिकाणी आपण जाणार आहोत. मित्रांनो, आपण वाड्याच्या अजून एका खोलीमध्ये जात आहोत. हे बघा, ही वाड्याची थोडी पडक्या अवस्थेमध्ये खोली आहे, कारण की एवढा वाडा सुस्थितीत ठेवणे म्हणजे त्या कुटुंबियांना पण थोडं अवघड वाटतं. कारण की एवढ्या वाड्याची देखरेख करण्यासाठी, त्याची जपणूक करण्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक मदत म्हणजे आर्थिक चणचण असल्यामुळे ते पण काही एवढी याची जतन करू शकत नाही. तर मी सांगतो शासनाला आपण एक सांगू शकतो की त्यांनी सुद्धा या वाड्यावर जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच ही ऐतिहासिक वास्तू आजही आपण जतन करू शकतो. तर नक्कीच याच्यावर शासनानं लक्ष घालावं अशी मी त्यांना सर्वांमार्फत विनंती करतो. मित्रांनो, आपण वाड्याच्या बाजूला असलेलं श्री मारुती रायाचं मंदिर सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण बघत आहे. सुंदर असं मारुती रायाचं या ठिकाणी मंदिर आहे. पालखीमध्ये मूर्तींची या ठिकाणी जपणूक केलेली आहे. सुंदर असं हे मंदिर आपल्याला बघायला भेटतं. मित्रांनो, हे वाड्याची समोरील बाजू. आता आपण मागच्या बाजूला जातो. या ठिकाणी आपल्याला बघा अजून वाडा अजून संपलेला नाही आहे. वाडा अजून खूप मोठा आहे. हे बघा, ही इकडं बंद असल्यामुळे आपण काही जाऊ शकत नाही, पण आपण बघू शकतो ही बाजू. आपल्याला या ठिकाणी हनुमानाचं मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. आपण बघू शकतो. जय श्रीराम. मित्रांनो, आपण बघा ही यांचं बैठक व्यवस्था आहे आणि याच्या खिडकीतून आपण एक खिडकी बघू शकतो.
इथलं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सकाळच्या जेव्हा सूर्य उगवतो, सूर्यनारायणाचं दर्शन आपण या ठिकाणी म्हणजे थेट सूर्यप्रकाश या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे पश्चिमेपासून सूर्यकिरण थेट आपल्या पूर्वेपर्यंत येऊ शकतो. इतकं सुंदर या ठिकाणी प्रकाशाची व्यवस्था आपल्याला वाड्यामध्ये आपल्याला बघायला भेटते. मित्रांनो, या ठिकाणी आपण या वाड्यामध्ये जे कुटुंबाची जी 5वी पिढी या ठिकाणी राहते, त्या पिढीमधील आपल्याला एक व्यक्तिमत्व श्री रवींद्र पांडुरंग बांगर हे आपल्याला वाड्याबद्दल काही माहिती सांगत आहेत. आपण त्यांची काही माहिती पण आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपण हा जो आज 300 वर्षापूर्वीचा वाडा सुशोभित असा वाडा आजही एकदम सुअवस्थेमध्ये आपल्याला बघायला भेटतो. ह्या वाड्यामध्ये आज आपण बघतोय की आपल्या ठिकाणी या ठिकाणी यांचं 5वी पिढी या ठिकाणी राहत आहे आणि आपल्याला या ठिकाणी ह्या वाड्याबद्दल अधिक त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. तर आपण श्री रवींद्र पांडुरंग बांगर यांच्याशी आपण चर्चा करून या वाड्याबद्दल अजून माहिती जाणून घेऊया आणि त्यांचं मत काय आहे ते पण आपण जाणून घेऊया. या वाड्याला 5 वर्ष झाले, 5वी पिढी गेली, 400 वर्ष झाले. त्या वाड्याची अद्यापर्यंत आम्ही जतन ठेवलेली आहे. या वाड्यामध्ये रोज आम्ही साफसफाई करून पर्यटक स्थळ हमेशा येत असतो आणि त्या पद्धतीने आतापर्यंत हा वाडा सुसज्ज झालेला आहे. आर्थिक परिस्थितीमुळे आमच्याकडे या वाड्याची काही निगा राखता येत नाही. शासन या बाबतीत काही मान्यता देत असेल तर ती आपण शिकवू शकतो. मित्रांनो, आज माझ्याबरोबर माझे मित्र नवीन सर हे सुद्धा आलेत आणि त्यांनी सुद्धा आज ह्या ऐतिहासिक वास्तूचं खूप छानपणे मनसोक्तपणे आनंद घेतला. आपण त्यांचंही मत ह्या वाड्याबद्दल काय आहे ते आपण जाणून घेऊया. मित्रांनो, हा वाडा खूप जुना आहे, 300 वर्षापूर्वीचा आहे आणि खरोखर माश्यावरून 9 किलोमीटर अंतरावर आहे आणि हा खरोखर बघण्यासारखा एक स्थापत्यकलेचा नमुना आहे. आणि हा वाडा बघताना म्हणजे पूर्ण दिवस पण होऊ शकतो, एवढा मोठा हा वाडा आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा वाडा बघण्यासाठी नक्कीच भेट द्या.
मित्रांनो, तुम्हाला जर या ऐतिहासिक वास्तूला भेट द्यायची असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला जर निवास करायचा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये इथल्या जे कुटुंबीय आहे त्यांचा मी तुम्हाला संपर्क क्रमांक देऊन देईल, जेणेकरून आपल्याला या आजूबाजूचा जो नैसर्गिक परिसर आहे याच्या बाजूला 2 किलोमीटर अंतरावर तुम्हाला गोरक्षगड, मच्छिंद्रगड आणि सिद्धगड ज्या ठिकाणी म्हणजे 2 जानेवारी दरवर्षी 2 जानेवारीला या ठिकाणी एक मोठा भव्यदिव्य असा कार्यक्रम होत असतो. जर तुम्हाला इकडे यायचं असेल किंवा तुमचं ह्या ठिकाणी गोरक्षगडाला किंवा मच्छिंद्रगडाला जर भेट द्यायची असेल तर नक्कीच त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला या ऐतिहासिक वास्तूमध्ये तुम्हाला निवास करायला भेटेल आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला एकदम स्वस्त म्हणजे एकदम त्याच्यामध्ये कुठलाही ना नफा ना तोटा अशा किमतीत तुम्हाला जेवणाची किंवा भोजनाची एकदम व्यवस्था निवांत केलेली असेल असं त्यांच्या म्हणण्यानुसार नक्कीच आपण या ठिकाणी भेट द्यावी अशी मी तुम्हाला माझ्या चॅनल थ्रू विनंती करतो. नक्कीच या ठिकाणी या, भेट द्या आणि अशा ऐतिहासिक वास्तूचं जतन व्हायला पाहिजे यासाठी आपण शासन दरबारी नक्कीच आपण प्रयत्न करायला हवेत, जेणेकरून अशा वास्तू ह्या सुव्यवस्थित अजून आपल्या पुढच्या पिढीला बघायला भेटायला पाहिजे. नक्की यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. धन्यवाद. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच विसरू नका. धन्यवाद.